साथ नमस्ते. नमस्ते नमस्ते. बसा खाली. मूर्ख बनण्याची संधी प्रत्येकाला मिळते. काय जण त्यात पण काय करतात. कोणी लिहिलं रे? सर बघा तुम्ही बी काय केली सा. मी कसली काय केली रे माकडा. उठ पुढे. तिथं काय लिहिलंय बघा, मूर्ख बनण्याची संधी प्रत्येकाला मिळते पण काही जण त्यात पण काय करतात. म्हणजे मी मूर्ख आहे. सोक्काळीच्या कशी होतीस तिकडे. चक्की सरकली इकडे इकडे. बस. मोदळा पडलंय मनखा ढिल्ला झाला असं. बर पोरांनो, आज मी भूगोल शिकवणार आहे तुम्हाला. हो मापटे सर, डोकं फिरू नका. पहिला तास खेळायचा आहे, आम्हाला खेळायला घेऊन चला. गबस पोळ घ्या तोंडाच्या. भूगोला शिकवायचं राहिलं ती शिकवू दे की मला. सर खेळायचा तासाला दुसरा विषय शिकवल्यामुळेच आपला देश खेळात मागे राहिलाय. त्याचा जरा भान ठेवा आणि खेळायला सोडा आम्हाला. बरोबर ठीक आहे. चला सगळी खेळायच्या ग्राउंडवर. आणि एखाद्याने दागा केला तर पाय घालतो त्याच्या. हा कुठे? अरे डोसक्या चोक्कायच्या. हा लगेच करतोय शिवाय. हा आईला सर कुठं राहिली? बर सांगा पोरांनो, कुठला खेळ खेळायचा? सर कबड्डी खेळायचा. कबड्डी नको सर, लंगडी खेळूया. लंगडी खेळ काय पोरगी आहेस मी सांगतो कुठला खेळ खेळायचा. कुठला? कचरा गोळा करायचा खेळ खेळायचा सगळ्यांनी. सर असं काय करताय की उदी जरा. गप तू माकडा. कचरा गोळा करायचा बघ. पुढचं बोलतोय. हे मागत्या मस्ती आल्या काय रे? की उदी का आम्हाला? कोण कोण म्हणलं रे? ए खामकर बिनबुडाच्या मापट्या आपलं गाडग्या. कोण म्हणलं रे? सर आयरक शपथ मला माहित नाही कोण म्हणते आलं. नक्की शिर्याचा गोडशे म्हटला या. सर आम्ही नाही म्हणलेलो. ती काय नाही, दोघांनी 50-50 बेळकावड्या मारायच्या. आपलं बीडगुड्या मारायच्या. हीच दोघांनी तुम्हाला शिक्षा. सर आम्ही नाही म्हणलेलो. थांबा मी शिवी घालतो, म्हणजे जो कोण म्हटलाय तो कबूल होईल. आची कुची गव. शिवी घालतोस बोचकाळीच्या. पुन्हा जर शिवी घातलीस तर उलटा टाकून मारीन. डबल उड्या मारा. मार उडी. शिर्या आपण आज काय बोललो नाही तरी सरांना आपल्याला बेडगुड्या मारायला लावली. त्याचा आपण आज बदला घ्यायचा. होय त्या मापट्याचं चिपटेच करून टाकणार आहे. हे सरळ कचरा गोळा करा. वाकडे मुख्याध्यापक सर इकडे यायला लागली ती. आला आपल्या शाळेचा लो बजेट वाला पुष्पा आला. हे नान्या काय म्हणतोय? एका धोपाडीत पाडीन. काय मापट्या? आपलं मापट्या सर काय म्हणतोय तुमचा वर्ग? कशी चालली तुमच्या वर्गाची प्रगती? एक नंबर प्रगत झाल्या. सगळी पोरं हुशार झाली. अरे वा, मग विचारू काय मुलांना प्रश्न? हो हो विचारा ना प्रश्न. पण मला सांगा, रोज तुम्ही चालत येताना व्यवस्थित चालत येत असा. आज कसं एकांगी वाद झाल्यावर चालत आलायचा? वाकडे माझं वाकडे, आपलं वाकडे राज चुकून का नाही चाला? पुष्पा बघायला वाटतं. होय, कालच पुष्पा बघून आलोय. त्याचाच परिणाम आहे हो. चांगला आहे चांगला आहे. गोडश्या चांगला मोका गावलाय. मुख्याध्यापक सर काय प्रश्न विचारताय की नाही त्याची चुकीची उत्तर देऊया, म्हणजे सराचा पचका होतोय. एक नंबर आयडिया बाबा तुझी. चल लवकर जाऊया. बर बर मुलांनो, मी एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर कोणाला येतंय त्यानं सांगायचं. 7चा पाडा कोणाकोणाला येतोय? सर मला येतोय. म्हणून दाखव. 7 1 7, 7 2 8, 7 3 15, 7 4 24, 7 4 32. बर का, काय पण काय बडबडतोयस? एकदम चुकीचा पाडा आहे. काय मापते सर, असली तुमच्या वर्गाची प्रगती? अहो सर, ह्यो गंड विद्यार्थी आहे. दुसऱ्या कोणाला तरी विचारा ना. सर मी म्हणतो 7चा पाडा. नाही तू म्हण. का हे नका नको बाळा, तूच म्हण पाडा. 7 1 7, 7 2 7000, 7 3 8000, 7 4 9000. थांब ना आलाय का गड बोपळायच. काय मापते सर, सगळा वर्ग तुमचा गंड आहे. तुमच्या सगळ्या वर्गाला लाल शारा द्या वाटतोय मला. सॉरी सर, तसं काय तुम्ही करू नका. तुम्ही जावा, मी सगळ्यांची व्यवस्थित उजळणी घेतो. तसं काय पुन्हा होणार नाही. बर बर जातो मी. चांगला सराव करून घ्या सगळ्यांचा. बरोबर ठीक आहे. शिंदे गोडशे या इकडे बाळा, तुम्हाला खायला देतो. सुकाळीच्या नो पाड पाठ असून तुझा पाड चुकीचा म्हणला असं नाही. सरांच्या पुढे माझी इज्जत गेली का नाही तुमच्यात? तर आता
मनकी चकती सरकली पाक मनकेची तुमच्या तर आता चला कचरा गोळा करायचो. शिर्या सरांना आपला बाकच काढला सगळी हाड डिली केली. होय गोडशे सराचा बदला घ्यायचा पण असा घ्यायचा की सराच्या आयुष्यभर देण्यात राहिला पाहिजे. होय होय भावा. अरे काय एका जाग्यावर पुढे कागद पडले तेवढी गोळा करा चला. शिर्या एक आयडिया आल्या मला. काय रे मला दोऱ्याची गुंडी गावल्या. मग काय करायचं या दोऱ्यानं? मापटी साराची मज्जा करायची. ए बुरट्या गबेज आत्ता मार खाल्लाय दुखायचा अजून कमी आल्या नाही तर परत मार खायला लाव. थांब तू नुसता बघ मी मज्जा करतो. अय खामकर सरळ कचरा गोळा कर. आलत्या खाली काय बघतोयस तिकडे पिशव्या गोळा करून द्यायचा जा. थोडं बघून काम कर. काय झालंय दात काढायला अंगात आलोय मी. हो मापटे सर इकडे या की जरा. हो सर आलो. बोला की वाकडे सर काय काम आहे? अहो मापटे सर हे काय बांधले? कुठं काय? ते मागं बघा काय बांधले. आईच्या गावात हे आणि कोणी बांधलं? थांबा सर मला वाटतं शिर्यान गोडशीच काम असणार आहे. थांबा त्यांनी जातून चुपूनच काढतो. अहो थांबा मापटे सर जाऊ दे हे वयच असते मजा मस्ती करायचं. तुम्ही पण तुमच्या लहानपणी सरांसोबत अशीच मजा मस्ती केली असणार की. अहो सगळं बरोबर आहे सर. आता जर त्या पोराने जर मारलं नाही तर ते आपल्या उद्या डोक्यावर बसतील. अहो जाऊ दे मापटे सर द्या सोडून ते. सर इकडे बघा. काय झालं? अहो तुमच्या बी मागं बाटली बांधली की. बाटली नालायक मुलं आहेत सगळी. थांबा तू पुणच काढतो त्यासने आता. हा म्हणजे तुमच्या मागं बाटली बांधली की त्यांनी चोपून काढायचं आणि माझ्या मागं बाटली बांधली की त्यांची मजा करायचं. होय आहार वाकडे आपलं वाकडे सर. बर मापटे सर तेवढे खाली वाकून बाटली सोडा की. हा काढा की तुमचं तुम्ही. वाकडे माझं वाकडे आपलं तुमचं वाकडे आहे ती वाकडे राज झुकेगा नाही साला. वाकून घेणार कसं बी घे. माझा पगार वाढल्यावर तुझी कामं करतो मी. जातो मला पोरांना शिकवायचं आहे. वाकडे राज झुकेगा नहीं साला. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदकबर. अय पोरांनो खरं सांगा ते वाकडे सरांच्या मागणं कोणी बाटली सारलेली आपलं मागं कोणी बाटली बांधलेली? अरे मीच बांधलेली. का हो सर? त्या वाकडे सरांना माझा 3 महिन्याचा पगार दिलेला नाही म्हणून मी बाटली मागं बांधलेली. हप्त्या तुझ्या तर आता बर मुलांनो उद्या येताना जो तुम्हाला विषय आवडेल त्या विषयावर भाषण पाठ करून या. सर माझा आवडता कुत्रा या विषयावर भाषण केले तर चालतंय काय? हो चालतंय की. सर माझा आवडता पक्षी कावळा या विषयावर भाषण केलं तर चालतंय का? अरे कावळा तुझा भावकीदारच तू कावळ्यावरच भाषण करणार. कावळ्या सर मोर्चा राहणार का इथे चाललंय काय? तुम्ही बोलताय काय? कावळ्यावर भाषण करू का नको सांगा तेवढं. चिडलास की बाळा. बर कर कर कावळ्यावर भाषण तू कर. सर पाणी म्हणजे जीवन या विषयावर भाषण केलं चालतंय का? चालतंय की तुम्हाला पाहिजे त्या विषयावर भाषण पाठ करून या पण उद्या सकाळी इथं येऊन सगळ्यांच्या समोर भाषण करून दावायचं. सर उद्या किती वाजता यायचं शाळेला? उद्या सकाळी 9 वाजता यायचं. आज जरा लवकर सोडतोय भाषण पाठ करून सगळ्यांनी यायचं. जाऊ घरी. श्राव इकडे या. आज लवकर घरला निघालाय काय विशेष? सरांनी भाषण पाठ करायला लावली. कुठल्या विषयावर भाषण करणार आहेस तू? माझा आवडता पक्षी कावळा. कावळा? अरे हे तरी एकदम सोपा विषय आहे. होय बा दादा मग मला सांग की कावळ्याबद्दल भाषण. बर बर सांगतो मी सांगतोय तसंच भाषण करायचं शाळेत. तुझा पहिला नंबर येतोय. बर बर सांग. बघ कावळा हा एक गरीब पक्षी आहे. त्याच्याकडे चंदन लेप आणि पावडर लावाय पैसे नसल्यामुळं तो काळा झाला. बर. कावळा हा एक आळशी पक्षी आहे. त्याचं घर शेणाचं असतं या आणि पावसाळ्यात ती वाहून गेले चिमणीच्या घरात राहायला जातो कावळा. कावळ्याचं एकदम भारी काम असतं या. एखादा माणूस मेला की त्याच्या मातीला निवड शिवायला कावळ्याला बोलवतात. मग कावळा काव 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 करत निवड शिवायला जातो. भयानक चैनी असते. बिस्किट खायला मिळतात कावळ्याला. बर बर पुढे सांग. सांगतो पण जर आधी मध्ये कावळ्यानं कॅव 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 करून माणसाने त्रास दिला तर माणसं कावळ्याला दगड मारते ती
असं भाषण कर शाळेत तुझा पहिला नंबर येतो. एक नंबर वाय सांगितलं माझं तर सगळं टेन्शनच गेली. विशाल दादा मला पण सांग की बैलाबद्दल भाषण. सांगतो की त्यात काय अवघड आहे. बैल हा श्रीमंत घरातला आहे. त्याच्या बाकडे रगड पैसा, त्यामुळे तो तोंडाला चंदन लेप पावडर बिवडर लावून पांढरा खड झालाय. बैलाला रोज 4-4 एकर जमीन नांगरायला लागते ती. बर पुढे सांग. परवा आमच्या बैलानं बैलाच्या शर्यतीत स्वतः पळून पहिला नंबर काढला. एक नंबर भाषण सांगितलं विशाल दादा. हा जा असंच म्हण. पहिला नंबर तुझा येतोय बघ कावळ्या. आपला इथे नंबर बैलाचा पहिला कावळ्याचा गावा. नमस्ते. नमस्ते नमस्ते, बसा खाली. बरं मला सांगा कोण कोण भाषण पाठ करून आलंय तिने हात वर करा. अरे वा वा वा, सगळ्यांनीच भाषण पाठ केले की. थोड्याच वेळात भाषणाला सुरुवात करूया आपण. मापटे सर थोड्या वेळ पंचायतला मुहूर्त आहे लवकर चालू करा. अरे शिंद्या 10 मिनिटात वाकडे सर येतील, त्या आल्यावर भाषणाला सुरुवात करूया. आता वाकडे जर सवन चालायला लागलं भाषणाला सुरुवात करतात काय कुणाच ठाऊक. ए गोडश्या, काय किरकिर लावल्यास? तोंड बंद करून का बस. तेरी झलक शर्फी. शिस्तीत. मागते सर माझी चुकी आहे का नाही? ते पुष्पावेच्या नादात हात पाय गाया देतील. बसा का पोहानी. बरं मुलांनो, आपले मुख्याध्यापक सर आले ती त्यांच्यापुढे तुम्ही पाठ करून भाषण आलाय ना ते म्हणून दाखवा. नाही पाठ करून आलेलं भाषण म्हणायचं नाही. मागच्या सरांच्यावर भाषण करायचं नाहीतर माझ्यावर भाषण करायचं. उठा आमच्याबद्दल बोला काहीतरी. आईच्या गावात आता अवघड झालं की मी बैल या विषयावर भाषण पाठ करून आलतो. मग एक काम कर, बैल या शब्दात जागी मापटी सरांचं नाव घाल आणि हाय असं भाषण कर जा. तसं चालतं का? चालतंय भावा. गोडशे उठ, ये पुढून कर भाषण. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मी आज मापटे सरांबद्दल सांगणार आहे. मापटे सर हे श्रीमंत घरातील आहेत. वा चंदन लेप आणि पावडर लावून ते गोरे झाले आहेत. वा, ए पोरांनो टाळ्या वाजवा की. मस्त. मापटे सरांनी 2 डोळे 4 पाय 1 शेपूट आहे. अरे काय बोलतोस? तोंड बंद कर. बोल बाळा बोल तू. मापटे सरांना रोज नांगराला झुकतात. त्यांच्याकडून 4 एकर रान नांगरून घेतात. अरे बुच काय बोलतोस? जागेवर जाऊन बस. बोल बाळा बोल तू. लय बारे हे बाळा बोल. मागच्या वर्षी बैलगाडा शर्यतीत मापटे सरांनी स्वतः पळून पहिला नंबर काढलेला आहे. नाला का खाली जाऊन बस. शिंदे उठ, वाकडे सरांच्या 2 शब्द बोल. ये पुढे. सर इकडे आहे की. काय रे? मी तर कावळ्यावर भाषण पाठ केली. अरे मग कावळ्या या शब्दाच्या जागी वाकडे सरांचं नाव घाल की भाषण कर. मला असतं वाकडे सर, आता बघतो तिची फजिती कशी होते. शिंदे उठ, पुढे येऊन भाषण कर. नमस्कार मित्रांनो, मी आज आपल्या वाकडे सरांबद्दल 2 शब्द बोलणार आहे. वाकडे सर हे नवीन पिक्चर आलेला पुष्पासारखे सेम टू सेम पुष्पा दिसतात. वा वा, टाळ्या वाजवा. वाकडे सर हे गरीब पक्षी आहेत. घरात चंदन लेप आणि पावडर नसल्यामुळे ते काळे दिसतात. काय बोलतोस तू? खाली बस खाली बस. ए बसा खाली. ए थांब रे, मन चांगलं म्हणते. बसा खाली. वाकडे सर एक आळशी पक्षी आहेत. त्यांचं घर शेणाचं असतं. पाऊस आला की ते शेणाचं घर वाहून जातं. मग ती चिमणीच्या घरात राहायला जाते. ए पोरा खाली बस तू. ए बस. ए नाही रे, तू बोल पुढे बोल. सांग. ए बसा खाली. मन पुढे. गोडशे, वाकडे सराची इज्जत काढली सगळी शिर्यानं. मन. ए पोरा खाली बस तू. खाली बस. ए बसा खाली. ए मन चांगलं म्हणतोस. एखादा माणूस मेला तर वाकडे सर काव करत मातीचा निवास शिवाय जातात. पण आधी मध्ये जर वाकडे सरांनी काव केलं तर त्यांना माणसं दगड मारतात. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.